शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंब शेतीमधल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, डाळिंब शेतीमधला नवा प्रयोग, नवी गोष्ट, शेतकऱ्याची प्रॅक्टिस आणि त्याच्यासोबत त्याला असलेलं मार्गदर्शन या अंगानं पुन्हा एकदा बोलण्यासाठी मी सांगली जिल्ह्यातल्या जत या तालुक्यातील शेगाव गावच्या विजय निकम या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आज या शेतकऱ्याचं हार्वेस्टिंग आहे. जर तुम्ही त्यांची झाडं बघितली तर ही 4थ्या वर्षाची बाग आहे आणि 4थ्या वर्षामध्ये फळ जर तुम्ही झाडावर बघितलं तर आपलातून अशी सेटिंग आहे. अक्षरशः फांद्या हे बघा, तुमच्या लक्षात येईल की खरं तर हिने बांधणी अपेक्षित होतं पण तार शेडनेटच्या आत राहिली, असं काही ते झालं ना. हा, त्यामुळे हे थोडं माल आता खाली आलाय. पण जर तुम्ही कुठेही बघितलं तर एक तर सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य असं आहे की सगळा माल असा बंच मध्ये आहे आणि तो काडीला आहे. आणि याचा फायदा असा की हे काडी स्टोरेज जे आहे ते डायरेक्ट मालाला मिळाल्यामुळे साईजला याचा फायदा होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, उन्हाळा होता मध्ये, थंडीचा थोडा सुरुवातीच्या टप्प्यात अटॅक होता, कळ्या निघण्यासाठी या भागामध्ये मधमाशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. अशात देखील या शेतकऱ्यानं चिकाटीनं सगळ्या पद्धतीच्या प्रॅक्टिस व्यवस्थित करत ज्या पद्धतीनं ही बाग आणली त्या बागेचं आज हार्वेस्टिंग होतंय. गेल्या 4-5 वर्षापासून ही बाग श्रीमंत कोटे सरांसोबतच आहे आणि त्यांच्यासोबत आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. या बागातल्या एक्सपर्टी सोबत एकूण डाळिंबातल्या बऱ्याच प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधूया. पण एकूण आज जे हार्वेस्टिंग आहे, जो प्लॉट आहे आणि जी बाग दिसते, कारण तुम्ही इथं जर कुठलंही झाड नजर टाकून बघितली तर तुम्हाला कुठल्याही झाडावर ज्या पद्धतीचा माल आणि मालानं अक्षरशः फांद्या वाकलेत, म्हणजे काळजी करावी इतकं. कारण मी पुढे मग शेतकऱ्यांना म्हणालो की ह्याला जर प्रॉपर तारकाठी केली तर हे झाड डेव्हलप व्हायला उद्या मदत होणार आहे. काही बरोबर गोष्टी आहेत, त्या काही अडचणीच्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या गोष्टींच्या अंगाने आपण आजच्या मुलाखतीमध्ये गप्पा मारणार आहोत. तुमच्या दोघांचं पण स्वागत आणि विषयाला सुरुवात करूया. बसून आपण बोलूया झाडापाशी. खरं तर अतिशय देखणं आणि प्रचंड माल असलेलं हे झाड आहे. मला सांगा, आता तोडणी चालू आहे, किती रुपये रेट मिळालाय आणि कितीनं झाड तुटाय चालू आहे सध्या? झाड 25 ते 30 किलोनं तुटले आणि 105 रुपये प्रमाणाचा रेट मिळालाय. खाली आलं काय रेट? जरा रेट मार्केट थोडं खाली आल्यामुळं मागणी उतरत चालली आहे. ओके, कारण मी मधल्या 3-4 दिवसापूर्वी केलं त्यावेळेला 160 रुपयाचा आणि त्याचा माल तुमच्यापेक्षा थोडा खाली होता. म्हणजे तुमचा माल देखणं आहे एकदम, की एकदम सर सगळं. आता ही डिसेंबरची तुमचं मला वाटतं हे पाणी आहे 15 डिसेंबरचं, तर त्याच्यानंतरची पण बाग असून आता ह्यानं थंडी बी बघितली आर्ली मधली आणि नंतर त्यानं ऊन बी सोसले, तर बऱ्या बागा मी हिरव्यापैकी बघतो, म्हणजे अशा कच्च्या दिसते त्या. तुमचं मात्र लाल भडक दिसते आणि माल देखणं आलाय, त्याची ग्लायझिंग चांगली आहे, चकाकी चांगली आहे. तर ती कसं जोडून आणलं नियोजन? ते साहेबांच्या नियोजनानुसार शेड्यूल पूर्ण केलेलं आहे, सगळं सांगेल ते. दुसरं काय, त्यांचं जे अनुभवातून तयार झालेलं आहे, काही माझं असं वेगळं काय मी याला लावलेलं नाही. सांगेल तेवढं केलेलं आहे, त्यातूनच दिसतंय. ठीक आहे. आता हे सगळं ग्लायझनिंग वगैरे त्यांनाच प्रश्न विचारतो. थोडी टेक्निकल काय तुम्हाला जास्त विचारत नाही, ते मी कुठे सरांकडून माहिती घेत. मला फक्त सांगा की किती एकर आहे हे सगळं? 1.5 एकर क्षेत्र आहे सध्या. 1.5 एकर. आणि किती बाय किती झाड आहे त्यांचे? हे 12-9 वरती लागण आहे आणि 750 झाड आहेत या प्लॉट मध्ये. आता मला सांगा की आता मी एवढ्या बागा शूट करतोय, तुमची बाग भारी आहे, माल भरपूर आहे, पण फांद्या अशा बाग पाकले त्या, ते त्याला बांधलं का नाही नेमकं? त्याचं नुकसान होणार की त्या फांदी? त्याचं कारण म्हणजे बांधायच्या अगोदर नेट टाकलेलं, माल लोड घ्यायच्या अगोदर उन्हासाठी, मग त्याच्यामुळे तार आत अडकली, ती बांधू शकलं नाही पुन्हा. त्यामुळे ही राहून गेल्या गोष्ट, ते बांधणं गरजेची होती. ओके, पण आता हे नुकसान झाडाचं होत नाही आता? झालंय, पण नेट पण वाऱ्यामुळे उडवत होतं, ते झाडावर राहणं गरजेचं होतं. कारण ह्या वर्षी उन्हाचा जोर जास्तच होता, दरवर्षीपेक्षा जास्त होता. मग ते फळाला उन्हापासून पण जपणं गरजेचं होतं आणि नेट पण थांबणं गरजेचं होतं. ओके, म्हणजे 100 प्रश्न होता, हे वाचवायचं, हे वाचवायचं, एका गोष्टीसाठी एक गोष्ट सोडून द्यावी लागली. ओके, आता हे कुठे सरांसोबत किती दिवस झालं काम सुरू आहे? कारण मी आता त्यांच्यासोबत दुसरा व्हिडिओ शूट करतोय, कारण मी व्हिडिओ मधली सगळी माहिती त्यांना विचारतो, कारण लागवडीपासून ही बाग त्यांच्याकडे आहे आणि टेक्निकल तेच बोलतील. कारण तुम्ही मगाशीच फिरताना म्हणला की मी काय सांगेल तेवढंच करतो, तर ते सगळंच यांना विचारतो. तुम्ही मला फक्त हे बाकीच्या थोड्याशा टेक्निकल गोष्टी सांगा, की वरच्या गोष्टी सांगा, की काय डाळिंबातलं 4थं वर्ष काय सांगते डाळिंबातलं? साहेबांचं पहिल्यापासून रेस्ट पिरियड मध्ये काम वेळेत करून घेतात. शेणखत चांगले कुजलेले पहिल्यांदा साठवून त्याची भट्टी टाकली जाते, काय डायरेक्ट टाकू देत नाही झाडांना. त्याचा अनुभव लगेच कळीवरती सेटिंग वरती दिसून येतो, लगेच झाड फळावरती येत. मग तो अनुभव थोडा उपयोगाला आलाय.
आता तुमच्यात एक बघितलं तर माल काढलेला लय आहे. हम्म. असं बंच आहे ते तुमच्यात जास्तीत जास्त. मला वाटतं ते काडी स्टोरेजचा फायदा तिथे हा. झालाय. हा. ओके, किती झाड आहेत ही सगळी? 750 झाड आहेत. 750 झाडं. किती निघेल माल सगळा? माल 18-19 टन तर निघणार आहे. 18-19 टन निघेल. बरं, खर्च किती आला सगळा आतापर्यंत याला? खर्च 3 पर्यंत गेले, 3 लाख. 3 लाखापर्यंत सगळा खर्च? हा, सगळा खर्च. काय काय त्यामध्ये फवारण्याचे? त्यामध्ये फवारण्या आल्या सगळ्या टोटल, शेणखत खर्च, म्हणजे बागेवरती केलेला खर्च सगळा सगळा पूर्ण त्यामध्ये 3 लाख झालाय त्याला. बरं, आता मला सांगा दुसरी महत्वाची गोष्ट की ही बागामध्ये तेल्याचं पण प्रमाण लोकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय. तुमच्या बागात तसं काय प्रकार आहे? नाही, एक ही आपला पानावरती पण पॉइंट नाही तेलकटचा. बरं, त्यासाठी काही वेगळी काळजी घ्या? काही वेगळी काहीच केली नाही, फक्त शेड्यूल जे दिलंय ते शेतकऱ्यांना पण चुकवलं नाही पाहिजे. ज्या दिवशी दिलंय त्या दिवशी तर ती पोचलंच पाहिजे. बरोबर. आता मला एक सांगा, आता मी बऱ्याच कन्सल्टंट सोबत व्हिडिओ शूट करतो. आता मी पुन्हा ह्यांच्याकडून सगळी माहिती घेणार आहे, पण 1 मिनिट कुठे साहेब आपल्या पिक्चर मध्ये नाहीत असं समजा. की कन्सल्टंट लोक बागाला ठेवणं फायद्याचं आहे का? कारण मला बरीच शेतकरी मध्ये द्यावं, या कन्सल्टंटने पाक शेतकरी फसवलं, असं केलं तसं केलं, द्राक्षात बरीच परिस्थिती अशी आहे. तर कन्सल्टंटचा काय फायदा होतो का शेतकरी म्हणून? 100% फायदा आहे. माझं स्वतःच मत आहे. त्यांनी शेड्यूल दिल्याप्रमाणे शेतकरी करतोय, पण स्वतः नाही करू शकत. ती वेळेची टाळाटाळ करतोय. ह्या गोष्टी कन्सल्टिंग मुळे पूर्ण होतात. मी वेळेत पोहोचते झाडाला. ही अशी लोक येऊन लुटतील असं वाटतं? नाही, तो अनुभव नाही. त्यांच्या अनुभवातून हे दिसतंय. लुटायचा विषय नाही, तुम्ही कमवू शकत नाही, लुटायचा विषयच राहत नाही. तुम्ही शेतकरी नाही, मी स्वतः अशी बाग पिकू शकत नाही माझ्या स्वतःच्या बुद्धीनं, मी सांगू शकतो. ठीक आहे. कारण हे मुद्दाम का प्रश्न विचारला की बऱ्याच वेळेला कुठे साहेब मला असं कमेंट मध्ये पण कधी कधी कमेंट येतात की सर तुम्ही कन्सल्टंट सोबत शूट करता बऱ्याच. कारण काय होतं की शेतकरी, मला एक तर व्हिडिओ मधून माहिती द्यायची असते, शेतकरी तेवढं बोलत नाहीत पटपट किंवा त्याला माहित नसते किंवा त्याला प्रॅक्टिस माहित नाही, त्यानं ऐकून किंवा त्याला कोणतं नातेवाईक सांगून किंवा मग काही शेतकरी स्वतः तज्ञ आहेत 100%. आता मी बऱ्याच भागामध्ये राहुरीला वगैरे जाऊन आलो, त्या भागात शेतकरी शूट स्वतः करतात सगळ्या गोष्टी, पण बऱ्याच वेळेला शेतकरी डिपेंड राहतो कुणावर आणि मग ही डिपेंड राहणारी यंत्रणा ही कायम ब्लेम गेम मध्ये असते. म्हणजे कधी कृषी दुकानदार सापडतो, कधी कन्सल्टंट सापडतो, कधी कधी माझ्या अंगावर येते, मीडियाच्या अंगावर आले गोष्टी येते. म्हणून हा प्रश्न तुम्हाला मुद्दा विचारला. पुढे साहेब, खरं तर ही अगदी सुरुवातीपासून बाग तुमच्याकडे, याच्या अगोदर पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ केला त्यावेळेला दुसऱ्या वर्षी बाग तुमच्याकडे आली होती अडचणीतनं. ही मात्र अगदी झाडं लागवड केल्यापासून सलग 4थं वर्ष, आणि ते 4थं वर्ष तुम्ही प्रचंड चांगल्या प्रमाणामध्ये हे पीक चांगलं घेऊन येत आहे. आत्ता पण बघितलं तर अक्षरशः मालानं झाडं पडले, ती इतकं चांगलं लोड या बागाला आलाय. तर एखाद्या मार्गदर्शकासाठी किंवा कन्सल्टंटसाठी ही एक पर्वणी आहे किंवा त्याची पोच पावते कामाची, की एखाद्या वेळा बऱ्याच वेळा एखाद्याला एखाद्या वर्षी बाग सक्सेस होती, मग ती पुढच्या वर्षी सक्सेस होत नाही. तुम्ही मात्र एका शेतकऱ्याची बाग 4थ्या वर्षी सक्सेस करून दिली, आणि त्याच्या तोडणीच्या दिवशी आपण बागेमध्ये बसून बोलतो, याचा अर्थ ते काम तुमचं खरं तर बोलतंय. मला पहिलं तर उलटं जायचं, मी कायम पाण्यापासून सुरुवात करतो किंवा पानगळीपासून सुरुवात करतो, ह्या वेळेला थोडं उलटं जाऊ. आज हार्वेस्टिंगला माल आलाय, मी बघतोय की ही बाग थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दोन्ही वेळेला प्रचंड वेगवेगळ्या तापमानामध्ये सापडून आजूबाजूच्या बऱ्याच बागा कच्च्यात हिरव्यात दिसतात. इथं मात्र ग्लायजिंग किंवा शायनिंग किंवा चकाकी मालावरची आणि लाल भडकपणा खूप जास्त आलाय. तर याच्यासाठीची नेमकी प्रॅक्टिस कुठे साहेबांची काय? मी सुरुवातीला शेणखत कुजवून घालतो, ही पहिली प्रॅक्टिस माझी आहे. मग त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट मळी, डिकॉम्पोजर बॅक्टेरिया असतील, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, हे आम्ही मिक्सिंग करून एक 2-2.5 महिने 3 महिन्यापर्यंत आम्ही भट्टी लावून सोडतो. आणि त्या भट्टीवरती लईच कच्चा शेणखत असेल तर त्यावरती पाणी सोडून आम्ही कुजवतो. या सगळ्या प्रोसेस बॅक्टेरिया टाकल्यानंतर कुजतोच ते. तिथनं डायरेक्ट उचलून आम्ही इथं घालतो. आणि इथं घातल्यानंतर सेकंड पॉईंट महत्वाचा म्हणजे काय आहे की काडी स्टोरेज चालू होतं. तिथनं इथं शेणखत टाकल्यानंतर मुळी ऍक्टिव्ह करून घेतो. शेणखत घातल्यानंतर झाडांना पूर्ण खोदल्यानंतर मुळी ऍक्टिव्ह होते. मुळे ऍक्टिव्ह झाल्यानंतर झाडातलं स्टोरेज चालू झालं रेस्ट पिरियडचं. तर खरं तर आमच्यातले काय शेतकरी आहेत की रेस्ट पिरियड म्हणजे झाडाला रेस्ट देतात आणि ही पण रेस्ट घेतात. पण आम्ही असं न करता झाडाला ज्या वेळेला माल तुटणं झाले, म्हणजे आता ह्या झाडांची डिलिव्हरी झाली, हिथून डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचा खुराक आम्ही त्याला देतोय. त्यामुळे काडी स्टोरेज येतं. मग तिथून मग आमचं स्टार्ट होतं. ज्यावेळी इतर मारल त्यावेळेला आम्हाला डायरेक्ट कळी, मादी कळी निघते. त्यावेळेला वातावरणात बिघड असेल तर नर पण निघतो, हा विषय नाही. पण जरी नर निघाला सेकंड टाइम लगेच मादी निघते आणि सेट होते.
मग हे काय- कारण फक्त हेच. आता हे किती किलो टाकला होता हे शेणखत तुमचा कुजलेला हा आता- एका झाला? झाडाला 25 ते 30 किलो पर्यंत आम्ही झाड म्हणजे 1.5 कॅरेट पर्यंत आम्ही झाडाला प्रति झाड हम्म. शेणखत टाकतो फुजलेला. त्याचा परिणाम म्हणून हे लाल भडक हो, दिसते. हो, म्हणजे बागच्या शेवटी हार्वेस्टिंगला जे येणार आहे हो. ते तुम्ही पहिल्या दिवशी काय बुडात टाकले त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. बर, आता मला सांगा की हे सगळं करताना ह्याला आळवणी सिस्टीम असते का तुमची नेमकी काय आहे? अळवणी आता मर रोगासाठी वगैरे अळवणी असते आमची. हा. अदर काय नसतेच. हम्म, हम्म. मर रोगासाठी फक्त आम्ही ऋतू बदलला का आम्ही मर रोगासाठी सिस्टीम लावतो. बर बर बर. ज्या वेळेला ऋतू आपला बदलतो हा. त्यावेळेला आम्ही एक समजा चांगल्या मार्केटमधल्या कंपनीचं टिल्टा असेल, हमला असेल, तो त्याचे आम्ही ड्रिंचिंग खोडावर ड्रिंचिंग देतो. हम्म, हम्म. प्रति झाड आम्ही 1 ml ड्रिंचिंग देतोय. हम्म, हम्म. त्यानंतर म्हणजे ते झाड मारायचं किंवा त्या गोष्टी आमच्याकडे जाणवत नाही जास्त. मला सांगा हे तुम्ही आता हे मला महाग दिसतोय तो सगळं काडीला दिसतोय. आता तुम्ही सांगितलं की काडीत ताकद यासाठी तुम्ही काम करताय. काडी तयार करून कशी घेता तुम्ही का ती त्या ह्याच्यामध्येच येते? त्या शेणखतातून तर येतेच, हम्म. पण दुसऱ्या वरून आम्ही काय करतो की 0050 असते, 0050 कॉम्बी, हम्म. 052 34 असते, हम्म. बड स्ट्रॉंग असते, बड स्ट्रॉंग 6B असते, किंवा तुमचं बोर्डो मिश्रण असते. हम्म, म्हणजे बोर्डो आम्ही फवारतो. हम्म. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही रेस्ट पिरियडला काम करून घेतोय. आणि म्हणजे काय गोष्टी तुमच्या शेणखतातून आपण देतोच. म्हणजे अगदी कमीत कमी डोस टाकतो रेस्ट पिरियडलाच. हम्म, हम्म. म्हणजे रासायनिक कमी, सेंद्रिय जास्त, ही माझा भरच आहे. हम्म. ह्या गोष्टी काम केल्यानंतर आम्हाला ही पुढे काय म्हणजे दिसतंय ते त्याच्यामुळेच दिसतंय. किती फवारण्यात बाग येते हे आले? आता मागच्या वेळेला तुम्ही मला सांगितलं की तुम्ही बऱ्याच फवारण्या शेतकऱ्या वाचवल्या होत्या. त्यांनी मागच्या वेळेला 73 घेतलेल्या, तुम्ही त्याच्यापेक्षा कमीत आणलं होतं. ही किती फवारण्यांची बाग आहे साधारण? तर माझं प्रत्येक शेतकऱ्याकडे येणं असते 15 ते 20 दिवस, कधी कधी 22 दिवस पण जाते. हम्म, हम्म. पण त्याच्यामध्ये आपण 6-6 दिवसाचं गॅप टाकतो. हम्म, हम्म. प्रत्येक 6 दिवसाला एक स्प्रे. हम्म, हम्म. मग वातावरण जर थोडं फ्रेश असेल तरी अजून एका दुसरा दिवस वाढतो. हम्म, हम्म. तर असं 3 स्प्रेज 4 स्प्रेज आम्ही असं शेतकऱ्यांना कॉम्बिनेशन करून देतो. आणि पुढचं वातावरणाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय आणि त्याच्यावर त्यांना ते टाकून देतोय. हम्म. पण ज्या वेळेला एखाद्या वेळी वातावरण आम्ही शेतकऱ्याकडे अपडेट घेतोच. हम्म. काय वातावरण खराब आहे ह्या त्या गोष्टी 2 स्प्रेचं तर शेड्यूल लागू पडतंच आणि कंपल्सरी करायला लावतोय. त्यात जर वातावरण लई खराब लागलं काय गोष्टी तर स्प्रे पण चेंज करून देतो आपण. हम्म, हम्म, हम्म. अशी स्टेप आहे. पण ग्राउंड लेवलला आम्ही येतो फक्त 20 दिवसाच्या आत, तर मला शक्यतो करून जमत नाही. ओके, टोटल स्प्रे किती होते? साधारणतः महिन्याला माझं 5 स्प्रे होतात. ओके, आणि मग सरासरी. किती महिने बाग राहते ही? आता मृगभाराची 5.5 महिन्यात जाते ते 6 महिने. बर. आणि आपला आंबेभारा आहे तो 6.5 ते 7 महिन्यापर्यंत जातो. म्हणजे 40 स्प्रेच्या आसपास? हो, 40 स्प्रे 35-40 ह्या रेंजला राहते. बर बर. हो. आता दुसरं एक मला सांगा की मालाची साईज यावी ह्यासाठी नेमकी काय प्रॅक्टिस आहे वेगळी अजून? म्हणजे तुमचं स्टोरेज हे आत्माच आहे तुमच्या कामाचा, बरोबर, तो लक्षात आला, पण त्याच्यानंतर पण पुन्हा सायझिंग साठी काय वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय? आमची ऍडिशनल डोस भरणी असते. हम्म, हम्म. मग त्यामध्ये DAP असेल, 10-26 असेल, सिलिकॉन असेल, परत तुमचं म्हणजे बोन मिल असेल, हम्म, हम्म. मग ह्या सगळ्या गोष्टी, परत त्यामध्ये बॅक्टेरिया असतील, हे सगळे ऍडिशनल करून आपण डोस देतो. फर्स्ट डोस रेस्ट पिरियडलाच आणि सेकंड डोस सेटिंग झाल्यानंतर असतोय. बर बर. सेटिंग झाल्यानंतर त्याचा विषय काय होतोय की परत साईज ग्रिप होत. अजून आपलं ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक कार्बन आपण सेन रेशो मेंटेन करतोय का तर शेणखताच्या कुजवलेल्या सिस्टीमनुसार. हम्म, हम्म. आणि आता पुढे जाऊन काय करतो, डोस टाकल्यानंतर ऍडिशनल ताकद मिळते झाडाला. हम्म, हम्म. म्हणजे रासायनिक नाही, रासायनिकची जोड देणारच, त्याच्याशिवाय पर्याय नाही, पण कमीत कमी. हम्म. त्याच्यामुळे डोसला काय अडचण येत नाही. आणि हे ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे लहानपणापासून माझ्याकडे असल्यामुळं हम्म, म्हणजे जास्त केमिकल नाही गेलं, हम्म, हम्म, हम्म. कमी केमिकल गेल्यामुळं म्हणजे रासायनिक कमी गेल्यामुळं त्यामुळे दर वर्षी असाच लोड असतोय. आता शेतकऱ्यांचं काय वैशिष्ट्य आहे, मी आता थिनिंग करायला लागलो तर काढतो म्हणते, काढतेत, हम्म. थिनिंग पण केलेलं आहे, पण त्यांची तेवढी म्हणजे ही होत नाही की धाडच होत नाही माल तोडायला. लेकरासारखं असतं, का तोड तर वाटत त्यांना नाही. काय शेतकरी येऊन सांगून जातात तिथं की आमचं सेटिंगच होई नाही आणि तू सेटिंग झालं तू का तोडायला लागलाय. हा. म्हणजे ह्या भावनेने कमी जास्त तोडणार म्हणजे ह्या गोष्टी होतात. पण बरोबर. तरी पण आम्ही का नाही प्रत्येक वेळा वारंवार येऊन शेतकऱ्यांना सांगून तेवढंच ते तोडतात, हे करतात. थिनिंग केलंय आम्ही, प्लॉटच्या थिनिंग केलेलं आहे. दुसरंच थिनिंग करणार होतो पण शेतकऱ्यांनी केलं नाही, सांगितलं होतं त्यांना दुसरं सेकंड थिनिंग पण करणं गरजेचं आहे म्हणून. बरोबर. तर आता मला पुढे एक सांगा की आता हे जेव्हा तुम्ही सगळं करता, इतके डोस देता, भेसळ पहिली दुसरी खत टाकता, हे सगळं तुमच्या वतीनं झालं टाकणं. पण तुम्ही किती जरी टाकलं
तरी शेवटी झाडानं उचलणं फार महत्वाचं आहे, त्या झाडानं अपटेक करणं फार महत्वाचं आहे. बरं. तर झाडाची अपटेक सिस्टीम चालू राहिली पाहिजे आणि ती day 1 पासून ती अगदी माल जाईपर्यंत चालू राहिली पाहिजे किंवा ती बारमाही चालू राहिली पाहिजे. याच्यासाठीच्या नेमक्या प्रॅक्टिसेस शेतकऱ्याच्या कशा असल्या पाहिजे, कारण तिथं शेतकरी ब्लॉक होतो. बरोबर. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये निमॅटोड येऊ द्यायचं नाही, सगळ्यात महत्वाचा विषय. अपटेक लेवलवर ठेवायचे असेल तर निमॅटोड कंटिन्यू नाही पाहिजे आपल्या प्लॉटवर. ओके. निमॅटोड आला तर तुमचे जी पाईपलाईन आहेत तो ब्लॉक होतील, नंतर वर आपण जी मटेरियल दिलं ती पोहोचणार नाही. हम्म. सर्वात महत्वाचा त्यातला. दुसरा पॉईंट काय आहे की मुळे ऍक्टिव्ह ठेवणं. मुळे ऍक्टिव्ह ठेवल्यानंतर आपण बॅक्टेरिया सोडणं गरजेचं आहे. मग आता कोणती पीएसबी केएसबी सुडोर म्हणजे पीएसबी केएसबी असतील, ज्या म्हणजे झेडएसबी असेल, एसएसबी असेल, म्हणजे ऑल बॅक्टेरिया जे आहेत आपण स्टेप बाय स्टेप देतो. आणि त्यात आता सध्या काय की झिंकची डिफिशियन्सी असेल तर ती बॅक्टेरिया देतो आम्ही. ऑलरेडी आम्ही दिलेलं असतं झिंक, पण ती उचलत नाही. आपल्या पाण्याचा पीएच साधारणतः 8, 9, 10 पर्यंत आहे, बरोबर. त्याच्यामुळे ही उचलत नाही. त्याच्यासाठी आम्ही चांगल्या कंपनीच्या बॅक्टेरिया देतो. त्यामुळे मग स्टेप बाय स्टेप बॅक्टेरिया देतो. म्हणजे ती कोणती, आता आपण असं सांगू शकत नाही की आता पीएसबी केएसबी द्या, तिची स्टेप काय त्याच्यानुसार आम्ही देतो. तेल्याचा पानावर सुद्धा डाग नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. ते दिसतंय, बाग अशी इतकी देखणी लाल भडक दिसते, कुठं माल फुटलेला दिसत नाही काय. तर हे तेल्या येऊ नये, कारण हा तसा थोडा मला वारं वाहणारा आणि मोकळा भाग वाटतोय. तिथं तेल्याचा थोडस धोका जास्त आहे आणि तुमचा हा भाग तसा सांगूया तशा अर्थाने तेल्यानं बराच घायला आलेला भाग आहे. तर तिथं नेमकी कशी कशी प्रॅक्टिस केली जाते? ह्या एरियामध्ये तेलकटचा आसपास आहे, प्रादुर्भाव आहे असं नाही. पण आम्ही काय केले, लहान रोपापासून आम्ही त्याची काळजी घेतलेली. लहान रोपापासूनच माझ्याकडे प्लॉट असल्यामुळं लहान रोपण तुमचं म्हणजे वातावरण चेंज झालं तर लगेच कॉपरचा असू द्या, हायड्रोजन पॅरॉक्साईडचा असू द्या किंवा जीवाणूंचा बॅक्टेरियांचा असू द्या, म्हणजे सुडोट्रायकोबॅसिलस असू द्या, हे हात आम्ही वेळोवेळीच काढतोय. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे ही समस्या आलीच नाही. म्हणजे कुठं काढीव पॅच आलं किंवा माझ्याकडे काही प्लॉट असं पण आहेत की पॅच आहेत भयानक तेलकटचं, त्याच्यावर पण आम्ही चांगलं प्रॅक्टिस करतोय आणि त्याला पण तेल येऊ देत नाही. आता आपण पाठीमागे एक व्हिडिओ शूट केला होता बनसोडे सरांचा, की त्याच्यावर भयानक त्या प्लॉटवर तेलच पॅच होतं, पण आम्ही फळावर येऊ दिलं नव्हतं. का तर त्यांनी मी सांगितलेल्या प्रॅक्टिस होत्या ते सगळं त्यांनी स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या होत्या. त्याच्यामुळे एकही प्लॉटवर तेलाचं फळ गावलं नाही. त्याचं कारण ते. बरोबर. आता अजून एक सांगा की खोडं चांगली राहावी त्यासाठी ती धुणं असतंय, पेस्टिंग करतात लोक किंवा बाकी बऱ्याच गोष्टी करते, त्या मर येऊ नये म्हणून शेतकरी धडपड चालू असते. तुमचा आजनाळ्यासारखा भाग जो डाळिंबाचा काही हवं होतं तो बागा शेतकऱ्याच्या गेल्या. तर आता ती तेवढी आता चर्चा फार नाही, कारण ते थोडंस आता पुन्हा लोकांनी लागवडी चालू केली. तर ते त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने काय काळजी तुमच्या वतीनं बागामध्ये प्लॉटमध्ये घेतली जाते? तर मर येण्याचं कारण मेन महत्वाचं म्हणजे काय आहे की अति रासायनिकचा वापर केल्यानंतर मर येतो हे फिक्स आहे, हे 100% आहे. मी काही आजनाळ्याचे माझे मित्र होते त्यांना मी पाठीमागे सांगत होतो, म्हणजे एज अगोदर सांगत होतो की तुम्ही रासायनिकचा अतोनात भडीमार करताय का तर रेट त्या लेवलमध्ये आहेत म्हणून. तर त्या रेटच्या हवेच्या पोटी किती भयानक रासायनिकचा वापर करत होते, पण त्यांना पुढे जाऊन जमीन नापीक होत गेला त्याच्यामुळे त्यांचा मर आला. त्यामुळे झाड असं रोगाला बळी पडत गेलं की जमिनीच नापीक झाली, त्यामुळे झाड रोगाला बळी पडत गेलं. आमच्या काही भागातल्या ह्या एरियात का प्लॉट त्या वातावरणात पण राहिलं का तर आमच्या प्रॅक्टिस की कमी रासायनिक किंवा स्टेप बाय स्टेप सगळ्या फॉलो. आणि ज्या वेळेला आपण म्हणजे ऋतू चेंज होतो त्यावेळेला आम्ही हमला, टिल्ट असेल किंवा इमॅमेक्टिन बेन्झाईट असेल, असे म्हणजे स्टेप बघून आम्ही स्टेप बाय स्टेप आम्ही अळवणी देतो, ड्रिंचिंग करतोय. त्यामुळे आम्हाला मरची समस्या जास्त जाणवत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी थोडस गडबड करतो माल द्यायला, कारण रेटची काळजी असते. आज सुद्धा रेटची परिस्थिती तशी आहे, कारण मी 4 दिवसापूर्वी व्हिडिओ शूट केला तो 160 ने केलाय, आज तो 105 न शूट करतोय मी. म्हणजे रेट थोडीशी डाऊनफॉल थोडा चालू आहे त्याच्यामध्ये. अशा वेळेला तो दम काढत नाही. मग मी सुद्धा गेल्यावर बागत मला असं वाटतं की अरे ह्याला अजून 15-20 दिवस टाइम आहे आणि खऱ्या अर्थानं साईज तर शेवटच्या टप्प्यातच वाढत असते. तर अशा वेळेला नेमकं तुमचा शेतकऱ्यासोबतचा संवाद का असतो, कारण तो फार महत्वाचा आहे खऱ्या अर्थात, कारण शेतकऱ्याला विश्वास देणं गरजेचं असतो. आणि दुसरं म्हणजे शेवटच्या काळामध्ये साईज वाढणं व्यवस्थित प्रॉपर, माल तयार होणं, त्याला शायनिंग येणं, चकाकी येणं, याच्यासाठी जे नेमक्या शेवटच्या टप्प्यातल्या फवारण्या किंवा शेवटच्या टप्प्यातल्या तुमच्या काही आळवण्या असतात किंवा शेवटच्या टप्प्यात काही डोस असतो का, हे शेवटचे 10, 15, 20 दिवस शेतकऱ्यासोबत कसे असतात तुमचे? शेवटच्या स्टेप मध्ये आम्ही काय करतो, खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला गडबड करतो खरा माल शेवटीच फुगतो, तुमचा साईज जास्त शेवटीच होते.
तुम्ही जी 5 महिन्यापर्यंत जी 70% साईज होते म्हणजे 50% होते, शेवटच्या 1.5 महिन्यामध्येच किंवा महिन्यामध्येच 50% होते. म्हणजे 5 महिन्यात जेवढी होती तेवढी तुमच्या 1.5 महिन्यात होते. म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी ते दिवसात पडलेलं असते. त्यामुळे आपण साल पातळ ठेवून तुम्ही शेवट जेवढा तुम्ही लेट करचाल म्हणजे प्रॉपर रेटचा विचार करायचा नाही. आज पाठीमागच्या 10 दिवसामध्ये हाच माल होता 50% मायनसवर. म्हणजे जी आता आपल्याला 300, 400, 500 पर्यंत साईज दिसते, जी 500 वर आता साईज आहे ती मागल्या 3 आठवड्या पाठीमाग ती 300, 350 होते. पण ह्या 15 ते 3 आठवड्यामध्येच एक 100-125 ग्राम फुगलाय मला ती साईज झाली. त्याचं कारण फक्त शेवटपर्यंत. आता आमचं रेट कमी झालं, योगा एक असं आहे की रेट कमी झालं पण अवरेज पण इकडे वाढलंय. बरोबर. रेट कमी झालं तर आम्हाला त्याचं दुःख नाही, पण अवरेज वाढलं इकडं, त्याच्यामुळे तिथे भरून निघतं. पण बाय चान्स अवरेजच रेटच सेम राहिलं असतं, रेटचं आपल्या हातात नाही कोणाच्या. बरोबर. त्यामुळे आपल्याला पण आता आमचं रेट कमी झालं तरी नुकसान नाही. बरोबर. हे 100%. जी मला प्रश्न विचारला होता शेवटच्या टप्प्यात काय करताय, की आपण शेवटच्या स्टेप मध्ये पोटॅश लेवल वाढवतो. पोटॅश लेवल वाढल्यानंतर 100% ग्लेझिंग येणारच आहे. मग आपण पोटॅशियम सोनाइट असेल व 0050 असेल हे देतो, पण त्याच्या अगोदर आम्ही साल पातळ करून घेतोय. म्हणजे साल कॅल्शियम बोरॉन देतो शेवटी. त्यानंतर पुढे मग 0050 असेल, पोटॅशियम सोनाइट असेल किंवा मग केएमबीचे बॅक्टेरिया. म्हणजे आम्ही सरकी आता एकरी आम्ही काय करतो 20 ते 25 किलो सरकी, बायो के म्हणून 1 किलो टाक. आणि तर मीच ह्या एरियात आम्ही तीच बॅक्टेरिया सगळे वापरतो. गेली 3-4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं. तर आम्हाला सगळ्या बॅक्टेरियांचा अभ्यास घेतला आम्ही. म्हणजे प्रत्येक एका प्लॉटला आम्ही देऊन बघितलं, तर त्यात काय आम्हाला तफावत वाटल्यामुळे आम्ही जातो. आणि दुसरा म्हणजे आणि त्यामध्ये गुळ, म्हणजे एका एकराला 20 किलो सरकी पेन, साधारणतः 1 किलो बायोके आणि गुळ 1-2 किलो असं 3 दिवस ठेवतो. 3 दिवस झाल्यानंतर आम्ही त्याचं फक्त पाण्यात अर्क काढून सोडतो, पाणी फक्त सोडून देतो 3 दिवस झाल्यानंतर. नंतर काय करतो की परत नंतर आम्ही त्या सरकीमध्ये कोणतंही मटेरियल डबल टाकत नाही. त्या आपल्या स्लरीमध्ये, कॉटन केक स्लरीमध्ये फक्त पाणी ऍड करतोय. त्यामध्ये ऑलरेडी जीवाणू असतात, सगळं असतं. फक्त ते 3 दिवस हलवतो आणि 3 दिवस झाल्यानंतर परत अजून ड्रिपनं पाणी देऊन सोडतो. त्याच्यामुळे हीच चमक चकाकी फक्त त्याच्यामुळे आलेली आमची. बरोबर आहे. आता ही बाग आता एवढी भारी आले, हे शेतकऱ्याला बांधायला सांगितली नव्हती का? ही किती पडले ही झाड, कसं पुढच्या वेळेला पुन्हा ही नुकसान होत नाही का? किंवा मग ह्या शेतकऱ्याच्या अनुभवातनं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कारण एवढी चांगली सोन्यासारखी बाग आहे, एवढा माल येतोय, काडीत बाप लेवलचं स्टोरेज तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसनं तयार केले आणि त्या काड्या आज जमिनी लेवलला आहे. पाऊस नाही म्हणून बाग ठीक वाटते, आता काय वाटत नाही एवढं जास्त. पण ते बांधबंदिस्तीकडे किती काळजी शेतकऱ्यांनी, सल्ला कशी द्यायचा तुम्ही? नाही 100% बांधलं पाहिजे. आता आमच्या ह्या शेतकऱ्यांपाशी की बाकीचं कामाचा व्याप असल्यामुळे डाळिंबाकडे थोडं त्यांचं दुर्लक्षच आहे. फक्त जे आम्ही फोकस मध्ये सांगतोय ते करते, हा विषय आहे. त्यांना मी 1-2 वेळा सांगितलं होतं की हे बांधून घ्या, पण बाग तेवढ्याच स्टँड होली. त्यांचं म्हणजे त्यांना वाटत नव्हतं की आपली बाग स्टँड होईल, एवढं वातावरणच बिकट होतं. पण त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, कुठली म्हणजे सिस्टीम लावलीच नाही, तारजे किंवा ह्या त्या गोष्टी. ते एकदम त्यांची 10-15 दिवस स्टँड झाली. वातावरण टेम्परेचर वाढत चाललं, माल पण मग स्पीड लागला, हिरवत पडायला लागला, ऊन चटा दिसायला लागला. त्यांनी काय केलं, ऑन द स्पॉट आणून नेटच टाकलं. पण त्यांचं मग परत नंतर ते काय करता आलं नाही. त्यामुळे हे असंच राहिलं. पुढल्या वर्षी तयारीन फुल राहतो म्हणले. शेतकऱ्यांनी बांधायला पाहिजे, शेतकऱ्यांनी 100% बांधायला पाहिजे. त्याच्याशिवाय काडी व्यवस्थित राहणार नाही. आता बऱ्यापैकी काड्या त्या मालान मोडलेत. बरं, ह्याला काय, ह्याला वार लागली पुन्हा घासते माल, त्याचं बी खराबी होते दुसरी. मग ते माल घासणार, ते रेट पडणार. पुन्हा जर गवत खाली असलं दुर्दैवानं पावसा दिवसाचं, तर मग ती कुजवा लागणार किंवा 100 गोष्टी त्या पाठीमागे. थोडीशी काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला गरजेची, कारण बाग तुमची आधी इतकी चांगली आहे. कारण तुम्ही मगाशी म्हणला मला शेडनेट वाचवायचं, माल वाचवायचं का बाग वाचवायची. माझा पत्रकार म्हणून किंवा ह्यातला व्हिडिओ करणारा माणूस मला सल्ला असे बाग वाचवायला पाहिजे. लेकरं पुन्हा होते, ती आई वाचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे झाडं निश्चितपणाने जपली पाहिजे. तर ही निकम साहेबांची बाग आहे, त्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आपण शूट करतोय. मुद्दाहून पैसे बिशे काही फार विचारत नाही, कारण सरासरी मला वाटतं 17-18 टन जरी निघलं तुमचा माल तरी 18-19 लाख रुपये तुम्हाला त्याचे होत आहेत. आणि खर्च सोडून 15-1 लाखाचा नफा होतोय. तो चांगला आहे. 1.25 एकर 1.5 एकराची बाग आहे आणि त्याच्यामध्ये जर वर्षाला इतके पैसे शेतकऱ्याला मिळत असतील, बरं हे पैसे शेतकऱ्याला मिळतात हे सांगण्यापाठीमागे माझी तळमळ अशी असते की
शेती सुद्धा समृद्ध करणारी असते. शेतातनंही उत्पन्न मिळतं, शेतातनंही पैसा मिळतो. शेतीला नावं ठेवायची, शेतीला दुर्लक्ष करायचं, शेतीत काय परवडतंय काय म्हणायचं आणि मग कुठं गावात चकाड्या मारत बसायचं. हे करण्यापेक्षा शेतात येऊन राबलं तर शेती परवडते हे मी सतत दाखवत फिरतो. हा झाला एक पार्ट. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या मुलाला मुली देताना उगाचच मनामध्ये असते शेती आहे पण नोकरी नाही. मग ती 15, 20, 25, 30 हजारामध्ये पुणे मुंबईला उपाशीला झोप नाही ती, पण ती उगाच आपल्याकडे कौतुक आहे तिकडे जायचं. तर ते ग्रामीण भागात तिथं आपल्या शेतामध्ये आपल्या मातीमध्ये राजा म्हणून जगणारा शेतकरी आहे आणि तो भरमसाठ पैसे कमवतो. तो कमवत नाही अशातला भाग नाही. आज तुमचं वर्षाचं पॅकेज काढायचं म्हणलं तर 15 लाख पॅकेज कुठल्या इंजिनियरला आहे सध्या मला सांगा. जवळपास नाही म्हणलं तर 1.5 लाखानं पगार पडल्यासारखे तुम्हाला पगार पडले, खर्च जाऊन सगळा. त्यामुळे शेतामध्ये पैसे आहेत आणि त्यातून उद्या शेतकऱ्याच्या मुलाकडे चांगल्या नजरेनं बघावं, त्याला लेखीबाळी द्यावी. आपल्या हाही माझा हेतू असतो की शेतांना पैसे होते दाखवणं. कारण बऱ्याच वेळा मला असं विचारतात लोक, अहो तुम्ही शेतीत पैसे होते म्हणून का दाखवताय. तर गरजेचं आहे, ही ह्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं आहे, ह्याचं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. शेती यांना आपल्या बाप जादे पिढ्या पोचल्या. त्या कोविडमध्ये सगळं बंद पडलं त्यावेळेला शेतीनं सगळे जगवले आणि उद्या बी आपल्याला शेतकऱ्याला ही शेती मातीत जगवणार आहे. त्यामुळं ह्याच्याशिवाय पर्याय असणार नाही. आणि मग ही शेती जास्तीत जास्त पिकवत असताना ती रासायनिक पद्धतीनं थोडीशी कमी करून पुन्हा ऑर्गॅनिककडे जाऊन तुमच्यासारखी लोक काम करते ती. हा पण एक वेगळा फायदा इथं निश्चितपणानं आहे. तर आजचा हा व्हिडिओ संपवत असताना निकम साहेबांची ही बाग तुम्हाला कशी वाटली हे सांगा. मध्ये आधी आम्ही बरेच व्हिज्युअल घ्यायचे प्रयत्न केलेत. रेस्ट पिरियडमध्ये काम करणं किती गरजेचं आहे हे पुन्हा पुन्हा श्रीमंत कोटे साहेबांच्या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळतंय. कारण पुढच्या बऱ्याच फवारण्या, बऱ्याच डोस, बऱ्याच प्रॅक्टिसेसची बचत म्हणजे खर्चाची बचत होते. फक्त काय करायचं आहे तर पुढच्या वर्षीची बाग धरण्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या बागेमध्ये आणून शेणाचे ढीग टाकायचे, बॅक्टेरिया व्यवस्थित टाकायचे आणि चांगला पोषक असा कुजलेला चांगला शेणखत तयार करून घ्यायचा आहे. जो खत बागाला 25-30 किलो दिल्यानंतर बाग सुरुवातीला चांगली फुटते. हा त्यांचा अनुभव आहे. ही त्यांची मेन होल्ड असलेली प्रॅक्टिस आहे. काडी चांगल्या पद्धतीने ते तयार करून घेतात, त्यामुळं माल येतो तो काडीला येतो, त्यामुळे साईज अतिशय चांगली होते. शेतकऱ्याच्या फवारण्याची बचत करणारा हा माणूस आहे, शेतकऱ्याच्या खर्चाची बचत करणारा हा माणूस आहे. त्यांचा नंबर मी या व्हिडिओवर खाली देतोय. श्रीमंत कोटे सरांना फोन करा, तुमच्या शेतीच्या संदर्भानं, डाळिंबाच्या संदर्भानं प्रश्न विचारा. त्यांच्या दुसरी बाग मी बघतोय जिथे कुठे तेल्याचा अटॅक अजिबात सुद्धा नाही, तिथे त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे. कारण तिथं पण काय मी हे फवारतो ते फवारतो म्हणण्यापेक्षा माझं झाड बळकट आहे हे त्यांचं डायरेक्ट स्टेटमेंट आहे. ते झाड बळकट करण्यासाठी त्यांची प्रॅक्टिस महत्वाची आहे. अशा बऱ्याच अंगानं तुम्हाला ते सविस्तर बोलतील, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. व्हिडिओमध्ये वेळेला मर्यादा आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो. डाळिंबाचा हा प्रवास आणि व्हिडिओ कसे वाटतात हे मला आवर्जून कळवा आणि डाळिंबाच्या या मुलाखतींमध्ये शेतकऱ्यांना आणि अशा कन्सल्टंट लोकांना काय प्रश्न विचारले पाहिजेत हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. तुम्ही वेळ दिला, धन्यवाद.